आज आपण बनवणार आहोत वडापाव। वडापाव करता मी 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे मी सोलून घेते। बटाटे मी सोलून घेतलेले आहे। आता मी त्याला स्मॅश करून घेते। बघा मी अशा प्रकारे बटाटे स्मॅश करून घेतले आहे। वडापाव करण्याकरता लागणारे साहित्य लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर घेतली। आता आपण हे सर्व साहित्य मिक्सर मध्ये जाडसर वाटण करून घेऊया। बघा पाणी न टाकता मी अशा प्रकारे वाटण करून घेतलं। टोप गरम झालेला आहे, तेल टाकून घेऊ। आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आपण वाटण केलेलं तर ते वाटून तळून घेऊया थोडं। थोडं मीठ टाकून घेऊ। बघा हे वाटण आपण तळून घेतलेलं आहे। आता हे आपण बटाट्यामध्ये टाकून देऊया। याच्यात आपण आता थोडी हळद टाकून घेऊ। थोडं मीठ टाकून घेऊया। मीठ थोडंच टाकते मी, कारण वाटण फ्राय करायच्या वेळेस आपण मीठ टाकलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। बघा मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे। तुम्हाला जसे वडे लागतील तसे छोटे मोठे। बघा अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेते। अशा प्रकारे मी वडे करून घेतलेले आहेत। वड्यासाठी आता आपण बेसन भिजवून घेऊया। वड्याकरता मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे। आता आपण ते भिजवून घेऊया। थोडं मीठ टाकते, थोडीशी हळद टाकून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घेऊया। बघा अशा प्रकारे मी बेसन भिजवून घेतलेलं आहे। जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही। बघा कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घेते। तेल गरम झालेले आहे। आता आपण वडे तळून घेऊया। बघा वडे मी फिरवून घेते। बघा आपले वडे तळून झालेले आहे। आता काढून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेते। बघा अशा प्रकारे मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत। बघा आपला वडापाव खाण्याकरता तयार आहे। पावसाळ्यात बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरचा घरी करून खाऊ शकता। तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।